बेलापूर गावात हरीश आणि रेणू आपली मुलगी सपना बरोबर राहत होते. हरीश मजुरीचं काम करायचा आणि रेणू लोकांच्या घरची धुणी भांडी आणि स्वयंपाकाचं काम करायची. खूप वर्षांनंतर त्यांना अपत्य प्राप्ती झाली होती. पण गरीब परिस्थितीमुळे आणि आपल्या मुलीची स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते दोघंही काम करत होते. त्यामुळे सपनाला घरात एकटीलाच राहावं लागायचं. सपना पूर्ण दिवस मातीतच खेळायची, ज्यामुळे एक दिवस तिला ताप येतो. रेणू सकाळी कामावर जाण्याआधी सपनाला जवळ घ्यायला म्हणून तिच्याकडे जाते, तेव्हा तिला कळतं की तिला खूप ताप आहे. रेणू तिच्या कपाळावरही हात ठेवून बघते. अरे देवा, किती ताप आलाय ग बाळा तुला. आता मी कामावर कशी बरं जाऊ? आज तर बाईसाहेबांच्या घरी पाहुणे येणार आहेत. मी जर गेले नाही तर त्या खूप चिडतील माझ्यावर. तरी बी एकदा फोन करून सुट्टी देतात का विचारते. मग ती आपल्या मालकिणीला फोन लावते. हॅलो बाईसाहेब, मी रेणू बोलतीये. माझी पोरगी सपनाला आज जरा ताप आलाय. मी आज कामावर नाही आले तर चालेल का? हे बघ रेणू, तुला जर परमनंट सुट्टी हवी असेल ना तर तसं सांग. हे रोज रोज सुट्टीसाठी नवीन नवीन कारण सांगत जाऊ नकोस मला. कामावर यायचं असेल तर आत्ताच्या आत्ता ये, नाहीतर तू तुझा हिशोब कर. तुझ्यासारख्या कामवाल्या मला अजूनही मिळतील. नाही बाईसाहेब, मी आत्ता येते. मला कामावरून काढू नका तुम्ही. रेणू बिचारी सपनाला सांभाळण्यासाठी तिला औषध देऊन बिचारीला एकटीच घरात ठेवून कामावर निघून जाते. काम झाल्यानंतर मालकीण तिला विचारते, खरंच तुझ्या मुलीला ताप आहे का उगाच तुला सुट्टी घ्यायची होती? बाईसाहेब, कुठली आई सुट्टी मागण्यासाठी आपल्या मुलीच्या तापाचं कारण सांगेल? खरंच माझ्या पोरीला खूप ताप आहे. आज तुम्ही मला लवकर घरी सोडा. नाही, सकाळपासून मला माझ्या रोहनची तब्येत पण काही बरी दिसत नाहीये, त्यामुळे मला त्याची काळजी घ्यायची आहे. आणि आज घरी पाहुणे पण येणार आहेत, त्यामुळे त्यांच्या स्वयंपाकाची तयारी पण तुलाच करावी लागेल. माझी बी परिस्थिती समजून घ्या बाईसाहेब. मी कामावर तर आलीये, पण माझं सगळं लक्ष पोरीकडेच राहिले बघा. बास तुझं रडणं बंद कर आणि कामाला लाग आता. बिचारी रेणू रडत रडत मन उदास करून पोरीची काळजी करत करत तशीच कामाला लागते. आणि दुसरीकडे मालकीणबाई बेडवर बसून आपला मुलगा रोहनला आपल्या मांडीवर झोपून टीव्ही बघत होत्या. अशीच 20 वर्ष निघून जातात. सपना आणि रोहन दोघेही मोठे झाले होते. जेव्हाही रेणू लोकांच्या घरी काम करायला जायची तेव्हा स्वप्नाला खूप वाईट वाटायचं. त्यामुळे ती अभ्यासाबरोबरच एका मॉलच्या शोरूम मध्येही सेल्स गर्लची नोकरी करायची. एक दिवस रोहन आपल्या मित्रांबरोबर मॉलमध्ये शॉपिंग करायला येतो आणि तो रेणूला ओळखतो. कदाचित मी तुला कुठेतरी पाहिलंय. अरे आठवलं, तू तर आमची कामवाली काय नाव आहे तिचं? हा आठवलं, रेणू, तिची मुलगी आहेस ना? हो सर. अगं बास एवढं काय नाटक करतीये? तशी तुझी आई खूप मेहनती आहे. सगळं काम अगदी स्वच्छ आणि मनापासून करतात. तू इथे कपड्याच्या शोरूम मध्ये काम करतेस का? चला, चांगलं आहे. तसंही एखाद्या कामवालीची मुलं याच्यापेक्षा जास्त काय करू शकतात. अच्छा लिसन, तुला जर काही काम हवं असेल ना तर मला सांग. तुझी आई पण आता म्हातारी झालीये, नाहीतरी तिच्यानंतर तुला कामावर ठेवून घेऊ आम्ही. रोहन आपल्या मित्रांसमोर तिची खूप मस्करी करतो, पण सपना गप्प राहते. त्यानंतर तो तिथून निघून जातो. सपना दिवसभर नोकरी करायची आणि रात्री जाऊन अभ्यास करायची. आणि तिकडे रोहन मात्र दिवसभर आपल्या मित्रांबरोबर पार्टी आणि ड्रिंक्स करायचा. एक दिवस रेणू अंजनाच्या घरी काम करत होती. तेव्हाच अंजना रोहनला म्हणते, रोहन, हे सगळं काय आहे? तू दिवसभर तुझ्या मित्रांबरोबर फिरतोस, रात्री पार्ट्या करतोस आणि अभ्यास मात्र काहीच करत नाहीस. असं किती दिवस चालेल रे? ओ हो मम्मी, प्लीज आता तू परत ना तुझं लेक्चर सुरू करू नकोस. आपण श्रीमंत लोक आहोत, श्रीमंत. आपले शौक जरा वेगळे असतात. आम्ही आता आमचं लाईफ नाही एन्जॉय करायचं तर मग कधी करणार? अभ्यास आणि कमवायला तर सगळं आयुष्य पडलंय की अजून. हेच तर वय आहे आमचं एन्जॉय करण्याचं. आणि तसंही मला नोकरी बिक्रीमध्ये इंटरेस्ट नाहीये. मी तर माझा बिझनेस करणार आहे, बिझनेस. अरे त्या रेणूच्या मुलीला बघ, रात्री अभ्यास करून दिवसा नोकरी करून आपलं घर सांभाळते आणि स्वतःच्या आई वडिलांची सुद्धा किती काळजी घेते. मम्मा प्लीज यार, मी काही कुठल्या कामवालीचा मुलगा नाहीये. मला पैशांची गरज आहे, मला पैसे दे तू आता. रोहन वाद घालून आपल्या आईकडून पैसे घेऊन जातो आणि पुन्हा मित्रांबरोबर पार्टी करतो. आणि तिकडे सपना मेहनत करून स्वतःचं एक ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर बनवते, जे नंतर एका डिजिटल कंपनीमध्ये रूपांतरित होतं. सपनाने लोन घेऊन स्वतःची एक डिजिटल कंपनी सुरू केली आणि 2 वर्षाच्या आतच सगळं लोन फेडून आपला एक मोठा बंगला, कार आणि घरात काम करण्यासाठी नोकरही ठेवले होते. आता तिचे आई वडील फक्त आरामच करायचे. आणि दुसरीकडे रोहन आपल्या बिझनेसमध्ये खूप पैसे लावतो, पण तो कामात लक्ष न देता केवळ पार्ट्या करत राहायचा. आणि याचाच परिणाम म्हणून त्याची कंपनी तोट्यात जाते. आणि ते नुकसान भरण्यासाठी तो आपल्या आईकडे अजून पैसे मागतो. आई, मला अजून पैशांची गरज आहे.
रोहन, मी तुला आधी 60 लाख रुपये दिलेत. पण माझी कंपनी लॉस मध्ये चाललीये आणि आता रुळावर आणण्यासाठी मला थोडे पैशांची गरज आहे. पण तुला अजून पैसे द्यायला माझ्याकडे पैसेच नाहीयेत. मम्मी, मी हे घर गहाण ठेवून बँकेतून पैसे घेतो मग. अंजना पण रोहनचं बोलणं ऐकते आणि आपलं घर गहाण ठेवते आणि बँकेतून मिळालेले पैसे रोहनला देते. मग तिला कळतं की हे सगळे पैसे रोहन सट्टेबाजी करण्यात घालवतो आणि तो सगळे पैसे हारतो. एक दिवस रेणू आपल्या मालकिणीच्या घरी येते. तेव्हाच अंजना आणि रोहन बोलत होते. मला तर आता काहीच कळेनासं झालंय की आता हे घर वाचवू कसं मी. आता आपण बँकेचं कर्ज कसं फेडायचं. तुझ्याकडे तर कुठली नोकरी पण नाहीये. रेणू आणि सपना त्यांचं सगळं बोलणं ऐकतात. रेणू अंजनाला म्हणते, बाईसाहेब, हे घ्या मिठाई. माझ्या पोरीच्या मेहनतीमुळे तर माझे सगळे दिवसच पलटून गेले. देव करू आणि एवढं घमेंडी देवाने कुणाला बनवू नये. सगळ्यांचे दिवस एकसारखे राहत नाहीत. रोहन, हे घे माझं व्हिजिटिंग कार्ड. सकाळी माझ्या ऑफिसमध्ये येऊन मला भेट. मी तुला नोकरी नक्की देईन, ज्यामुळे तू तुझं घर वाचवू शकशील. थँक्यू सो मच सपना. तुझे हे उपकार आम्ही कधीच विसरणार नाही. त्यानंतर रेणू आपली मुलगी सपनाबरोबर एका मोठ्या आलिशान गाडीत बसून निघून जाते आणि अंजना आणि रोहनला आपल्या चुकीचा खूप पश्चाताप होतो. हाय, मी आहे शायनी. जर तुम्हाला मला असंच पाहायला आवडत असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि हो, हा चॅनलही सबस्क्राईब करायला विसरू नका.